नमस्कार नमस्कार नमस्कार. मी पुष्कर श्रोत्री तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या प्रोग्राममध्ये, ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा. लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. कहीं आग न लग जाए, कहीं आग न लग जाए. काय 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 म्हणताय? गाणं चुकलंय माझं? नाही, बरोबर आहे. कहीं दाग न लग जाए हे ओरिजिनल गाणं. हे आमच्या सोसायटीचं गाणं. काय, आमच्या शांतिकुंज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये अशी वेगवेगळी वेगवेगळ्या प्रकारची आग लागलेली असते. म्हणजे बघा ना, मोरेंच्या घरामध्ये मोरे वहिनींमुळे आग लागलेली असते. कदमांच्या घरामध्ये त्यांच्या श्रद्धाच्या बोलण्यामुळे आग लागलेली असते. पटवर्धनांच्या घरामध्ये विशाखा वहिनींच्या थैथयाटामुळे आग लागलेली असते. आणि आमच्या घरामध्ये माझी बायको सुप्रिया घरात नसते, त्यामुळे भुकेची आग लागलेली असते. अशा विविध प्रकारच्या आगी आमच्या सोसायटीत असतात. पण विचार करा, जर आमच्या सोसायटीत खरी आग लागली तर काय होईल? बघायचंय? अजून लागलेलं नाही, आता लागणार आहे. बघा. शांत सगळेजण. काल आपल्या सोसायटीत आग लागली म्हणून आपल्याला सगळ्यांना इथे बोलवलंय ना. जो काय सावळा गोंधळ उडाला तो पुन्हा होऊ नये म्हणून इथे बोलायचं. तर तुम्ही आपापसात कसले भांडताय? कसलं भांडतावा आणि कसल्या चर्चा करता वाय? हो, आमच्या घरात आग लागली होती. ते जाऊ दे तो. पण एवढी मोठी आग कशी लागली मला कळतच नाही. आमची ही आग लागली हिच्या तोंडाला. अरे देवा, म्हणजे वहिनींच्या तोंडाला आग लागली म्हणून एवढी मोठी आग लागली? वसाडे तुला चप्पलने मारू काय? म्हणायची पद्धत आहे की आमच्या भाषेतली, काय समजलं? अरे आग लागली हिच्या तोंडाला नाही, करपाटला हिचा कालिस्ता. याचं बटन बंद करायचं तुझ्या आईशी बापसान तुला कधी शिकवला नाही? नाही शिकवला तुला? मोरे, माझा आई बाप काढायचं नाही. घालून मुसैनी चेचन तुम्हाला. आई बाप कोणाचा काढताय? मला लहानपणी शिकवलं होतं काय? डॉक्टरांनी. गॅस कोंडून ठेवायचा नाही, मोकळा होऊन द्यायचा, नाहीतर पोटात दुखतो. हो वहिनी, तुम्हाला सिलेंडरचा गॅस आणि पोटातला गॅस यातला फरक कळतो की नाही? डॉक्टरांनी सांगितलं म्हणून तुम्ही गॅस मोकळा केलात. अरे पण आमच्यावर डॉक्टरकडे जायची वेळ आली असती ना, त्याच्यामुळे. पण वहिनींनी गॅस सोडला म्हणून बिल्डिंग लागली. काय बोलता? हळू बोला, हळू बोला आणि नीट बोला. काय ते वहिनींनी गॅस सोडला काय? वहिनींनी सिलेंडर मोकळं सोडलं असं म्हणा. म्हणून जर अशी आग लागली असेल. पण मला एक कळत नाही, हे जेव्हा माझ्यातनं झालं तेव्हा ह्यानी तिथे अगरबत्ती लावायची काय गरज होती? तुला दाखवितो तो ही देवी ना. मारीन काय थोडा बोललीस तर. काय बत्ती लावायचा टाइम होता का नाही? त्याच्यामुळं वडिलांच्या फोटो समोर मी अगरबत्ती लावली. काय समजली? काय या सगळ्या प्रकारात आमचेही फोटो भिंतीवर लागले असते, त्याचं काय? नाही तर काय. हो ना, यांच्या ह्या आगीमुळे माझी अख्खी मेकअपची किट जळाली माहितीये. घ्या, इथे आमचं कुठे कुठे काय काय जळालं ते आमचं आम्हाला माहित. ह्यांना त्यांच्या मेकअपच्या किटची पडली. काय बोलले? ए उपश्याम, बरं झालं आठवण झाली. काय रे, आग लागल्यावर तुला सांगितलं होतं सगळ्यांना सावध कर, तर तू काय ओरडत सुटलास? डोंगराला आग लागली पळला रे पळला. डोंगराला आग लागली पळला रे पळला. असं म्हणत आहे तुला? सॉरी. त्या कदमांची पोरगी आमच्या घरात खेळायला आली ना, त्याच्यामुळे. त्या कदमांचे तर नावाच्या नका काढू. का? सोसायटीला आग लागली होती तर मदत करायच्या सोडून हा माणूस आहे ना त्या आगीच्या आजूबाजूला फिरत होता आणि मोबाईलने असं काहीतरी करत होता. हा, त्याला विचारला पाहिजे काय केलं त्याने. हा, बोलवा त्याला. आलं तुम्ही आहे कुठं? सगळीकडे शोधतो. जवळ जवळ 100 किलो मी पेढे वाटलेले. हे घ्या पेढे, हे घ्या पेढे, आणि तुम्ही पण घ्या. सेनेटरी तुम्ही पण घ्या. सेक्रेटरी नाही हो, सेक्रेटरी. अरे मोरीतलं. बघा बघा, काय पॉझिटिव्ह माणूस आहे. इथे बिल्डिंगला आग लागली आणि हा पेढे वाटतोय.
अय्या काकू. ए प्लीज काकू नको म्हणूस. बरं अहो विमान परिचारिका महोदया, पिताश्री म्हणून पेढे नाही वाटत आहेत. पिताश्रींचा लघु चित्रपट स्पर्धेमध्ये प्रथम आला म्हणून पेढे वाटतायत. शॉर्ट फिल्म? हो कदम, तुम्ही शॉर्ट फिल्मचं शूटिंग केलं तरी कधी? काय झालं तुम्हाला सांगतो. काय झालं? आपल्या सोसायटीला आग लागली. लगेच कित्येक वर्षाची माझी आग द फायरवर्क्स नावाची शॉर्ट फिल्म मी कंप्लीट करून टाकली. कसे काय? काय झालं सांगतो तुम्हाला. म्हणजे आपल्या सोसायटीला आग लागली म्हणून एक जागरूक नागरिक म्हणून मी काय केलं असेल. काय? मी ताबडतोब घरात गेलो न चार्जिंगला लावलेला मोबाईल असं वरून आणला न सगळीकडे जी आग लागली होती ती मी अशी सगळी शूट केली न युट्यूबवर अपलोड करून टाकली. त्याच्या खाली लिहिली हेल्प हेल्प हेल्प. भाऊजी हेल्पचं स्पेलिंग सांगा. HEL. एवढंच? थँक्यू मोरे थँक्यू. थँक्यू काढीन काना खाली वसाड्या. थँक्यू बोलतोय. हा आग लागली तुझ्या तोंडाला, माझ्या घराला आग लागली ना. हा तू काय टालूवरचं लोणी खातोस आमच्या? काय उगाच माझ्या पिताश्रींना दूषण देऊ नका. त्यांनी तुमच्या पत्नीसारखं किमान मला संकटात तरी नाही टाकलं. मी ग काय तुला संकटात टाकलं? उलट तू जेव्हा घरात आलीस ना तेव्हाच आग लागली गोऱ्या गोऱ्या पायांची. तू तुम्ही काही काय बोलत आहात? अहो पिताश्री या ना मला जिवंतपणी अग्नी द्यायला निघाल्या होत्या. काय? आग लागली म्हणून मी यांना मदत करायला यांच्या घरात गेले तर यांनी मलाच खोलीत कोंडून काय हो, ठेवलं आणि वहिनी? स्वतः आपल्या पिताश्रींचा फोटो घेऊन पळत सुटल्या. एक मिनिट, तो माझ्या पिताश्रींचा म्हणजे माझ्या वडिलांचा फोटो नव्हता, तो माझ्या आजोबांचा फोटो होता. माझे वडील अजून जिवंत आहेत. माझे बाबा ना एकदम मारू द्या बाबा तुझ्या पुढचा काय तर बोल. आग लागली ना तेव्हा मी अशी संभ्रमात पडले की काय करू मी. म्हणजे मी हिला वाचवू का आजोबांचा फोटो वाचवू. पण शेवटी मी निर्णय घेतला की नाही, मी आजोबांचा फोटोच वाचवणार. तो एकुलता एक फोटो होता ना माझ्याकडे. आता हिला जर का काही बरं वाईट झालं असतं तर कदमांकडे काय अजून ताकद आहे ना. काही ताकद आहे. एक तर मी काय करू, बायको जी पळून गेली ती आले काय. अरे तुमचं काय चाललंय मला कळत नाही. सोसायटीला लागलेल्या आगीविषयी आपण बोलतोय तर तुम्ही कदमाना काय पेटवताय. आणि राजपूत, सोसायटीला आग लागल्यावर मी तुम्हाला फायर ब्रिगेडला फोन करायला सांगितला होता. किती लेट फोन लावला तुम्ही? नाही तर काय. नाही त्याचं काय झालं, माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स नव्हता ना म्हणून मी पटकन खाली गेलो रिचार्ज केला. ए राजपूत खानदेशा एक काम कर, तुझा मोबाईल आहे ना तर पिशवीला कशी फट असते तशी फट ठेव. म्हणजे आम्ही 1-1 रुपयाचा कॉईन टाकू त्याच्यात. तुझा बिल भरलं जाईल. अरे बससाठी तरी का लेट झाला फायर ब्रिगेडला फोन करायला? अरे माझ्याकडे नंबरच नव्हता ना रे भाऊ. मग मी ग्रुपवर टाकला, व्हॉट्सअपच्या ग्रुपवर की आग विझवणाऱ्यांचे नंबर द्या. तर त्यांनी मला भलत्याच इंग्लिश बायकांचे नंबर दिले. हो पण कुठली आग विझवायची हे कोण तुझा बाप सांगणार. माझ्या बापाचं नाव काढलं ना तुला एका बुक्कीत साफ करून टाकेन बे. तुम्ही बोलू नका बरं. बंब वेळेवर आला होता. या सुप्रिया वहिनी आहेत ना, सुप्रिया वहिनी यांनी रस्त्यावर गाडी अशी आडवे लावले होते त्याच्यामुळे तो बंब आतमध्ये येऊ शकला नाही. काय वहिनी? नाही यात माझी काही चूक नाहीये. मला ऍक्च्युली काय झालं, आग लागली ना तर मला काही कळे ना. मला असं वाटलं की समजा मला फ्लाईटला जायला उशीर झाला तर, म्हणून मी आधीच गाडी बाहेर काढली आणि रस्त्यावर पार्क केली. माझी फ्लाईट चुकली असती ना म्हणून केलं. नाही काय तुमचं जे काय चाललंय ना, तुम्ही सगळे अतिशय बेजबाबदारपणे वागताय, कळलं का? मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की आपण फायर ऑडिट म्हणजे फायर इमर्जन्सी उपाययोजना करून ठेवूया. पण माझं कोण ऐकतो का? आता गेल्या वर्षी हे सगळं सँक्शन झालं होतं, पण ऐनवेळी गणपतीला डीजे हवा म्हणून फायर एक्सटिंग्विशरचा सगळा खर्च त्या डीजेवर फिरवण्यात आला. ज्याला ही सगळी आयडिया या मोरांची, यांनी डीजे मागवला. घेऊन जास्त कोण नाचत होता वसाड्या? माना नको शिवाय गोष्टी. बघा एक लक्षात ठेवा, आग रोखण्यासाठी प्रतिबंध उपाययोजना ही सगळ्यांनी मिळून केली पाहिजे. त्यासाठी सगळ्यांनी मिळून विचार करण्याची आवश्यकता आहे. मी काय बोलतो, काहीतरी करायला पाहिजे. सोसायटीला आग लागत राहील ना, आपल्या मी सगळ्या फिल्म शॉट आपले पूर्ण करत असं नको. बरोबर. हे बघा मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, तुम्ही जर सगळेजण तयार असाल तर आपण सगळ्यांनी मिळून कॉन्ट्रीब्युशन काढूया आणि मी त्या कॉन्ट्रॅक्टर्सना बोलवतो जे फायर ऑडिट म्हणजे फायर प्रतिबंध उपाययोजना करतात, त्यांच्याकडनं आपण सगळं करून घेऊया. चालेल का?
त्याच राहती वळलेली आतले पाकृत्यावर झोप पडली. अरे मी म्हटलं आज 15 दिवस झाले आपण ती अग्निशमन यंत्रणा लावलेली आहे, पण ती काय काम करते की नाही कळणार कसं? काय होतंय? नाही तर काय, मला पण कंटाळा आलाय. अहो आयुष्यभर या पावसाची वाट बघितली नाही, तेवढी आगीची वाट बघतोय मी. या गेटवर हा फायर अलार्म लावलाय, त्याला कोळिष्टक लागली आणि तो काळा पडलाय. कंटाळा आलाय मला, कंटाळा आलाय. हॅलो श्रोत्रे. अरे हॅलो श्रोत्रे, हाऊ आर यू? काय म्हणाल? परत एकदा म्हणा. हॅलो श्रोत्रे, हाऊ आर यू? अरे एकदा तुम्ही श्रोत्री म्हटलं ना, आता मी मजेत आहे. काय माझं नाव ना लोक फार विचित्र पद्धतीने घेतात हो. ते राजपूत थोत्री म्हणतात, ते कदम आहेत ते श्रोत्री म्हणतात. त्याला विचारा काय नाव माझं? टोटरी. थोत्रीत मारायचं काय ते काय चांगलं ना, शिक्षित माणूस पाहिजे माझं नाव उच्चारायला, हो की नाही? तुम्ही शिक्षित दिसताय. वा वा वा. अरे पण तुम्ही इकडे कसे काय? तुमच्या त्या अग्निशमन यंत्रणेचे पैसे मिळाले नाहीत वाटतं? नाही पेमेंट मिळालं. हा. म्हटलं आता अग्निशमन यंत्रणा बसवल्या तुमच्या सोसायटीने, म्हटलं जरा एकदा चेक करून येऊया ना. Correct. काय बाकी आग बीग लागली की नाही आज तरी? पाणी आलंय की नाही आज तरी? असं विचारल्यासारखे काय विचारताय हो? खरं तर लागायला नको, पण मला एक सांगा, एवढा खर्च केलाय तो वाया नाही ना गेला? असा कसा वाया नाही, जाईल? म्हणजे लागले की नाही, लागल्यानंतर काय करावं हे कळणार कसं? मी आहे ना. हा हा. चला आता आपण ना मॉक ड्रिल खेळूया. चला चला खेळ खेळ, माझ्यावर राज्य. आउट ठप्प. चला तुमच्यावर राज्य. चला चला, चला, चला. ह्याला कुठून मागवलंय? मागवलं नाही हो, इथलाच आहे हा. अरे मॉक ड्रिल खेळूया म्हणजे लपाछपी खेळूया नाही रे. आपण सोसायटीतल्या लोकांना खोटं खोटं सांगायचं, आग लागली आहे, मग ते सावध आहेत की नाही ते आपल्याला कळेल, त्याला मॉक ड्रिल म्हणतात. शिवाय तुमच्या सोसायटीने ही अग्निशमन यंत्रणा बसवली, ती नीट ऑपरेट होते की नाही ते सुद्धा कळेल ना. जा अलार्म वाजव. डोंगराला आग लागली पळला रे पळला, डोंगराला आग लागली पळला रे पळला, डोंगराला आग लागली पळला रे पळला, डोंगराला आग लागली पळला रे पळला. असाच पळत पळत घरी निघून जात. अरे हा जो दिसतोय काही डोरबेल नाहीये, हा फायर अलार्म आहे, तो वाजव जा. ऍम्ब्युलन्सचा आवाज आला पाहिजे. सोसायटीत ऍम्ब्युलन्स झाली की काय? कोण पटवर्धन केली की काय? ते म्हणत होते माझ्या छातीतले जलजलतय, मला कळ येते म्हणून काहीतरी बोलत होते. कसलं अभद्र बोलताय तुम्ही? अहो हा अलार्म वाजतोय. अलार्म वाजतोय? वाजताना बंद करा. कशाला लावून ठेवला दिवसा ढावल्या? बंद नाही करता तुम्हाला मोरे. अहो घरचा अलार्म नाही हो, फायर अलार्म आहे. आग लागली, आग आग लागली म्हणजे लागली एकदाची. अरे अरे आग लागली, आग लागली, अरे आग लागली, अरे आग लागली, आग लागली, आग लागली, आग लागली. मोरे लॉटरी लागल्यासारखे काय ओरडताय? आग लागली, भीती भीती. अच्छा भीती दाखवायची सगळ्यांना बोला. ओ पटवर्धन राजू, ओ कदबाबू, ओ राजपूत राजू, अहो लवकर या. काय वरती सगळं जा आणि खाली येतं सगळं पळून जा. ओ आग लागली, आग. ऐका मोरे मोरे, आग लागली, सगळ्यात आधी वाळू पाहिजे. वालू आणि वालू झोका दे ग बाईला, वालू झोका दे ग बाई. अग्निशामक आणल्यावर रुसलीचा बाईला, अग्निशामक आणल्यावर रुसलीचा बाईला. थांबवायचं कुठे कळतच नाही हो. थांबा अहो, हे वाळू नाही हो, ती बादलीत वाळू ठेवली ती ना, ती बादली पाहिजे वाळू सकट. ठीक आहे ठीक आहे, मी ना राजपूतला सांगतो वालू घेऊन ये. मी तो आग विझवायचा सिलेंडर घेऊन येतो. ओ राजपूत, ओ राजपूत, वालू घेऊन या, बादली घेऊन या. लागली. हे काय आणलंय? बादली बादली. अरे नुसती बादली, वाळू कुठे आहे? वाळू गायब होती. गायब? अरे वाळू कशी काय गायब झाली? नाही मला वाटतं वाळूचं बाष्पीभवन झालं असावं. नाही हे लागू पडत नाही इथे. अरे तुझं बाष्पीभवन व्हायला पाहिजे का? अरे पाण्याचं बाष्पीभवन होतं, वाळूचं होतं का? नाही ही ऍडिशन पुढच्या प्रयोगाला घेईन. कोण आहे? काय बोलतोय हा माणूस? उपश्याम, उपनट. काम नसलं की इकडे उपटतो, अचानक असा उपटतो आणि काहीतरी बोलतो. अरे सोसायटीत वाळू माफिया तयार झाली की काय? वाळू गायब, सोसायटी वालो वाळू किधर आहे? अरे काय झालं? आरडाओरडा चालले तुमचं मागापासून मी बघतो. आरडाओरडा करतात काय चाललं तुमचं? वालू वालू वालू, ही घ्या वालू. ओली वाळू? हा हे काय झालं? वाळू
तू ओली वाळू आणलीस? तू त्या समुद्रावर गेलास आणि ओली वाळू आणलीस? वा, काय माणूस आहे. अरे वसाऱ्या, ही समुद्राची वाळू नाही, मग माझ्या फिश टँक मधली मी वाळू आणली. फिश टँक? आता माझी तू त्या हे बोलले तसं, तू त्या फिश टँक मधनं ओली वाळू, याला म्हणतात दिलदार माणूस. सोसायटीतली वाळू गायब झाली, स्वतःच्या फिश टँक मधली ओली वाळू आणलीस. वा वा वा. काहीतरी कन्फ्युजन झालेले दिसते तुम्हाला. काय झालं? ऍक्च्युली कसं झाले माहितीये का, हा? मी सोसायटीच्या आवारातून खालून वरून 2-4दा मी आयलो, तेव्हा ही बादली ना फुल रिकामी होती. फुल रिकामी? म्हणजे काय झालं, समजा आधी आग लागली तर लगेच पाणी वतायला बादली पाहिजे का नको. तिसऱ्या दिवशी बघतो झाला सोसायटीतल्या पोरांनी सगळी वाळू या बादलीत टाकली. काय फालतूगिरी झालं, अक्कल नाही चालेल ना. बादलीमध्ये वाळू टाकायची असते, उद्या आग लागली तर काय करणार. म्हणून मी काय केलं, त्यातली वाळू काढली आणि माझ्या फिश टँक मध्ये टाकली. अरे माझं असं म्हणजे, अरे तू त्या बाटलीतली वाळू काढलीस, ती वाळू आम्ही ठेवली होती अग्निशमन दलाने. मला वाटलं लहानपणी फालतूगिरी केली. हे काय आणलंय? सिलेंडर? ते सिलेंडर म्हणजे काय, तो आग विजाचा सिलेंडर ना वासाडा कोणतरी पळून घेऊन गेला, म्हणून मी माझ्या घरातला सिलेंडर आणलेला आहे आणि पुरा भरलेला आहे. आणि मुलात विशेष गोष्ट सांगायची, हा सबसिडीचा नाही आहे, पुरी कॅश मिळून आणलाय. अरे नाही, यावेळी मदत करायची नाही सोसायटीसाठी, मग कधी करायची मला सांगा. अरे अशा मदतीने अख्खी सोसायटी उडेल. हा गॅस सिलेंडर बाजूला ठेव. भिजवायला? अरे हा आग नाही विझवत रे, हा आग भडकवतो. आणि जर आग भडकली ना तर मी भडकेना. आणि मग माझ्या घरी घेऊन जातात. अरे काय रे, काय म्हणायचं आमच्या सोसायटीला माणसांना गरजुल्ले आहेत की काय? सिलेंडर कसे पळवतात? काय बोलणार. ऐका बरं, काय हे मोरे अख्ख्या सोसायटीभर सिलेंडर सिलेंडर करत फिरत होते. अहो तो आग विझवायचा सिलेंडर आहे ना, विशाखा वहिनी घेऊन गेले. फालतूगिरी चालली. ते स्वतःला काय हॉट समजतात का? आग विझवायचा सिलेंडर घरी घेऊन गेले. काय बोलायचं आता? विशाखा वहिनी, अहो आले आले आले, काय आरडा ओरडा काय मोरे. सिलेंडर सिलेंडर सिलेंडर, हे घ्या घ्या तुमचं सिलेंडर घ्या. विशाखा वहिनी, आग विझवायचा सिलेंडर तुम्ही घरी घेऊन गेलात? काय झालं पुष्कर भाऊजी, आमच्या चौरंग आहे ना, म्हणजे पूजेचा चौरंग बाई, त्याचा पाय तुटला. मग मी काय केलं, याला टेकू म्हणून तिथे लावला. याची साईज आणि त्या पायाची साईज एकदम परफेक्ट मॅच होती. क्या बात. म्हणजे साईज सेम आहे म्हणून तुम्ही हा फायर एक्सटिंग्विशर, हा जो सिलेंडर आहे तो तुम्ही चौरंगाच्या पायाला लावलात. अरे चौरंगाच्या पायाला लावायला हांडे नव्हते का? आता शोक करून उपयोग काय? गेला ना सिलेंडर. काय विजय वहिनी, काय 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 केलं मी आता? आणि मला एकटीलाच कशाला तुम्ही एवढं बोल बोल बोलताय? माझे काय एकट्याची चुकी नाहीये. यांना विचारा ना राजपूत वहिनींनी काय केलं ते. कुऱ्हाड घेऊन गेल्या. काय कुऱ्हाड घेऊन गेल्या. राजपूत वहिनी, तुम्ही वहिनी आहो का लाकूड तोड्या? कुऱ्हाड कशाला नेली? अहो काही नाही हो, त्या काचेच्या पेटीजवळ कामाची ना धामाची अशीच लटकून राहिली होती नुसती. मला घरी भाजी कापायची होती, सुरीची धार गेली होती बुवा, तर घेऊन गेले मग मी. ओ राजपूत वहिनी, कामाची ना धामाची काय, ती जी कुऱ्हाड असते ना, ती आग लागल्यानंतर उपयोगाला येते. की ती कुऱ्हाड घ्यायची, ती काच फोडायची, त्यातल्या वस्तू बाहेर काढायच्या, किंवा जर एखादा दरवाजा असेल आणि धूर बाहेर काढायचा असेल तर दरवाजा फोडायचा. त्यासाठी ती कुऱ्हाड वापरतात. तुम्ही घरी घेऊन गेलात? ओ मनीमाय, मला वाटत अशीच लटकी पडेल शे. ली गयू मी भाजी कापाले, भेंडीची भाजी तर अशी सपासप कापस ना. तुम्ही त्या कुऱ्हाडीने भेंडीची भाजी कापली? अहो आम्ही अग्निशमन दलाने ही जी उपकरणं आग विझवण्यासाठी तुमच्याकडे दिली आहेत, त्या उपकरणाचा वापर तुम्ही घरच्या कामासाठी करता? अरे अशाने तुमची सोसायटी तर जळेलच, आजूबाजूच्या 2-3 सोसायट्या पण जळतील. काय चाललंय? सॉरी. तो त्या
रिटर्न गिफ्ट. तू त्या लोकांना काही बोलू नकोस. त्यांना अचानक काही समजणार नाही. आज संध्याकाळी तुमचे जे चीफ फायर ऑफिसर आहेत ना त्यांना इकडे पाठवा. त्यांच्याकडनं त्यांना खडे बोल सुनावले गेले पाहिजेत. त्याशिवाय हे सुधारणार नाही. तर आज संध्याकाळी सगळ्यांनी इकडे यायचं. चीफ फायर ऑफिसर प्रभात सर इथे येणार आहेत. लक्षात आलंय? थांबा. काय झालं? ते झाले. काय झालं? आग लागली. गॅस लिकेज? नाही फायरमनचा वास येतोय. मच्छीचा वास येतो सर. आमच्याकडे हा असा एकच फायरमन आहे ना त्याचा वास येतो. आता तो पण येईल बघा. बहुतेक येतोय असं कुठून वाटतंय येतोय? स्वतःच म्हणतो 1 2 1. हो ती तुझी हाईट आहे का? 1 2 1. मी फायर ब्रिगेडचा माणूस आहे. फायर ब्रिगेडचा कसा माणूस असू शकतो? तुम्ही सोसायटीचे माणसं असू शकतात तर मी फायर ब्रिगेडचा माणूस का असू शकत नाही? मी आग विझवणार आहे. काय विजवतोस? आग. वसाडे त्याच्यात पाणी कुठं आहे? मग सोसायटीत आग तरी कुठं आहे? कधी अडवत होतो त्याला मी. नमस्कार. नमस्कार. आमच्या शांतिकुंज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. मी सगळ्यांशी ओळख करून देतो. हे आहेत श्रीयुत रहांग दळे. हे महाराष्ट्र फायर सर्व्हिसेसचे डायरेक्टर आहेत आणि मुंबई फायर ब्रिगेडचे चीफ फायर ऑफिसर आहेत. नमस्कार. आमच्या सोसायटीची एक प्रथा आहे की आलेल्या पाहुण्याचं स्वागत एका स्वागत गीतानं होतं. तर आमच्या सर्व यांची पद्धत ही अशीच आहे. पाहुण्यांसमोर लाज काढणं ही पण त्यांची एक प्रथा आहे. तुम्ही आता स्वागत गीतासाठी तयार आहात? स्वागत गीत सादर करेंगे. सादर कर. शोला जो भड़के दिल मेरा धड़के, शोला जो भड़के दिल मेरा धड़के, फायर ब्रिगेड येता वाटे मला हलके, शोला जो भड़के. आगीचा बंब येतो वेगाने, पाण्याच्या फवाऱ्याने आगीला आवर घाले. आगीचा बंब येतो वेगाने, वाटच्या फवाऱ्याने आगीला आवर घाले. साहेब त्यांचे आज भेटले, साहेब त्यांचे आज भेटले, फायर ब्रिगेड येता वाटे मला हलके, फायर ब्रिगेड येता वाटे मला हलके, फायर ब्रिगेड येता वाटे मला हलके. सगळ्यात पहिले सांगायचं म्हणजे असं अवघड आणि वेगळं स्वागत माझं आजपर्यंत झालेलं नाही. वा 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 वा. म्हणजे हा मान आमच्या शांतिकुंज सोसायटीला मिळालेला आहे का? बिलकुल. वा 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 वा. त्यांनी तुमचं कौतुक केलंय बरं का. आणि तुम्ही आम्हाला नावं ठेवत असता. तुम्हीच बघा आता आमच्या नावं ठेवतात. बरं बरं. कधी आम्ही कोणत्या फंक्शन मध्ये जर गेलो तर आमचा युनिफॉर्म आणि हे बघितल्यानंतर स्वागत म्हणजे एकदम फॉर्मल असतं. आणि कधी आगीवर गेलो तर म्हणजे तिथे फक्त किवासच असतो आणि धावपळ असतो. तर आणि अपेक्षा पण नसते की कोणी आमचं स्वागत करावं. कारण की आमचं एक म्हणणं आहे की मित्र म्हणून आम्हाला बोलवा, अग्निशामक म्हणून बोलवू नका. कारण की अग्निशामक म्हणून जर तुम्ही कोणाला बोलवता तर तुमच्या घरी काहीतरी दुर्घटना झालेली आहे, काहीतरी प्रकार झालेला आहे, त्याच्याशिवाय तुम्ही आम्हाला बोलवत नाही. त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की कोणाच्या घरी काही होऊ नये आणि सगळ्यांनी व्यवस्थित राहावं. आणि थँक्स फॉर दिस काइंड ऑफ वेलकम. कसं होतं ना सर की आपण जेव्हा नवीन घर विकत घेतो तेव्हा त्याला काही म्हणजे रंग सगळे बघून घेतो. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण हे सगळे तपासून पाहतो आणि त्या बिल्डिंगमध्ये बाकी सुविधा आहेत की नाही पाहतो, जवळ शाळा कॉलेज की नाही हे सगळं पाहतो. पण फायर प्रूफ आहे की नाही आपण पाहतच नाही. तर नवीन घर घेताना नागरिकांनी काय काळजी घ्यायला हवी? कोणत्याही ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही राहता किंवा कुठल्याही ठिकाणी तुम्ही जर
काम करता आणि तुमच्यामध्ये ती सुरक्षताची स्वतःच्या सुरक्षतेची किंवा तुमच्या फॅमिलीच्या सुरक्षतेची जर भावना नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं जे प्रॉडक्टिव्हिटी आहे ती व्यवस्थित देऊ शकत नाही. परंतु तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की लोक गार्डन बघतात, किचनचं मॉड्युलर किचन पाहिजे, त्याच्यानंतर देवघर कोणत्या दिशेला असायला पाहिजे, हॉल कुठे असायला पाहिजे. पण त्या घराच्या बाहेर तुम्ही जर बघितलं तर तिथे रायझर्स आहेत का, त्याच्यानंतर मग ते स्प्रिंकलर्स आहेत ते माझ्या सिलिंगला खराब करतायत, ते खराब दिसत आहे. कारण की ते पण कोणाच्या लक्षात येत नाही की एक लाईफमध्ये दुर्घटना फक्त एकदाच होते. त्यामुळे तुम्हाला ज्या ह्या यंत्रणा असतात त्यात ॲक्च्युली सोसायटीला विचारायला पाहिजे ज्यावेळेस किंवा डेव्हलपरला विचारायला पाहिजे. आणि इनफॅक्ट मी तो उलटं सांगतो, आता काही डेव्हलपरनी फार चांगला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. ते लोक लिहितात की दिस बिल्डिंग इज फायर सेफ. आता तुम्ही मध्येच आम्ही बघितलं तुम्ही फायर सेफ आणि त्याप्रमाणे ते आपलं हे करतात, काय म्हणतात त्याला, ॲडव्हर्टाइजमेंट करतात. सो दॅट इज गुड इनिशिएटिव्ह. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहत आहात कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टॅस्टिक मात्रा. घरामध्ये बऱ्याच वेळा आग लागते, म्हणजे खरं तर किचनमध्येच मॅक्झिमम आग लागते. तर याचं कारण काय आणि मुख्य म्हणजे आम्हा महिलांनी त्याचं काय सुरक्षा कशी घ्यावी त्याच्या? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. कारण की आता रिसेंटली आम्ही एक डेटा काढलेला आहे आणि माझा स्वतःचा 27 ते 28 वर्षाचा अनुभव आहे. आम्ही बघितलं की मॅक्झिमम जे आहेत हे आजच्या डेटमध्ये जे कॅज्युलिटीज होत आहेत, मृत्युमुखी पडत आहेत, ते सगळे गॅस सिलेंडरच्या गासमध्ये होतात. LPG. त्याचं कारण काय? कारण की LPG आहे हा हवेपेक्षा जड आहे आणि तो युजली खाली पसरतो. त्यानंतर त्याच्यामध्ये नो डाऊट मग कॅप्टन म्हणून एक पदार्थ असतो ज्याने तुम्हाला वास येतो त्याचा गळतीचा. परंतु तुम्ही तुमच्या त्याच किचनमध्ये आपलं रेफ्रिजरेटर्स असतात किंवा फ्रीज असतो आणि त्याचं मेकिंग आणि बेकिंग सर्किट म्हणजे तुम्ही मग जे टेम्परेचर मेंटेन करत असतो त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रोस्टॅटिक स्पार्क असतो. तर तुम्ही ज्यावेळेस तो LPG गॅस खाली झाला कारण की तो ज्यावेळेस त्या स्पार्कमुळे त्यामुळे मोठा भडका होऊन जातो. त्यानंतर हलगर्जीपणा, ट्यूब व्यवस्थित करायच्या नाही, त्यानंतर रात्री झोपताना खालचा ऑफ करायचा नाही, वरचं कधी कधी गळती ठेवायची. तुम्हाला एक माझा अनुभव सांगतो. मॉन्ट ब्लँकमध्ये आग लागली होती, त्यामध्ये 13-14 माळ्यावरती आग लागली. त्यामध्ये आतमध्ये ज्या घरामध्ये आग लागली त्या ठिकाणी कलरिंगचं काम चालू होतं, टर्पेंटाईन पेंट वगैरे त्याचा साठा होता. इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, LPGमुळे लागली नाही. परंतु जे सिलेंडर होते ते सिलेंडर ते पॅसेजमध्ये ठेवले गेले, त्यामुळे आग पसरली. आग पसरल्यानंतर आम्ही तिथे पोचलो आणि सिलेंडरचा ब्लास्ट झाला आणि माझे 4 जवान फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स पूर्ण 4 जण पूर्ण होरपळून गेले आणि त्यांना आम्हाला ॲडमिट करावं लागलं. त्यानंतर त्याशिवाय आता रिसेंटली मागच्या वर्षी आपण ऐकलं की माझे जे कलिग्ज आहेत 4 जवान आम्ही मृत्युमुखी पडलो. तर त्याचं कारण आहे कारण की बिल्डिंगमध्ये सारखे स्फोट झाले आणि त्याच्यामुळे ती जुनी असलेली बिल्डिंग पुन्हा खिळखिळी झाली आणि पूर्ण कोसळली. ॲक्सिडेंटली 4ही जण म्हणजे माझे जे कलिग आज चीफ फायर ऑफिसर असते नेसरीकरपासून तर अभिन आणि त्याच्यानंतर देसाई आणि त्याच्यानंतर राणे म्हणून आहेत आमचे, ते सगळे ते शहीद झाले. लक्षात घ्या, आगीमध्ये सिलेंडरचा स्फोट होत नाही, परंतु युजली तो गॅस जो साठलेला असतो तो इलेक्ट्रोस्टॅटिक स्पार्कमुळे इतका स्पीडमध्ये त्याचा फ्लॅशबॅक होतो आणि त्यामुळे तो स्फोट होतो. सिलेंडर हा जो आहे त्याच्यामध्ये सेफ्टी नॉब्स असतात आणि त्याच्यामुळे जर सिलेंडर एकदम आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आणि त्या सेफ्टी पॅरामीटरच्या वरती तो ज्यावेळेस सेफ्टी पॅरामीटरच्या बाहेर गेला त्यावेळेस त्याचे स्फोट होतात. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की तुम्ही जर तुमचे सिलेंडर व्यवस्थित ठेवले नाही आणि त्यातल्या त्यात स्फोट होणारे सिलेंडर ज्याच्यामध्ये LPG कमी असतो किंवा LPG संपलेला असतो त्याचा जास्त मोठा स्फोट होतो. अच्छा सर, आपण प्रिकॉशनरी मेजर व्यवस्थित ठेवले नाही, ते सिलेंडर तुम्ही संपलेला सिलेंडर म्हणजे तो कुठे जाणार, स्टोरेजमध्ये जिथे सगळे पेपर भरलेले असतात, जिथे कचरा भरलेला असतो तिथे तो सिलेंडर पडलेला असतो अडगळीच्या ठिकाणी. आणि कधी कधी तो तुमच्या स्वतःच्या पॅसेजमध्ये.
तर ह्या सगळ्या गोष्टी टाळणं असं जरुरी आहे. खास करून महिलांनी सिलेंडरचे नॉब, त्याच्यानंतर तुमचे जे दरवर्षीचे जे चेक्स असतात की तुमचे जे पाईप्स आहेत ते पाईप्स आहेत का, आता नवीन करुगेटेड पाईप्स आलेले आहेत ते लावलेले आहेत का, त्यानंतर त्याशिवाय तुमचे जे हे आहेत ऑन ऑफचे नॉब्स आहेत ते चेक करणं. या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या तर मोठ्या मोठ्या दुर्घटना टाळू शकतो. सर आता मी ह्या सोसायटीत राहतो 6व्या मजल्यावर. मी घराच्या बाहेर असेल तर मी सुरक्षित आहे, पण मी 6व्या मजल्यावर घरात असताना जर खाली आग लागली तर मी कुठे जायला पाहिजे? म्हणजे मी टेरेसवर जायला पाहिजे की मी बाल्कनीत जायला पाहिजे? इनफॅक्ट मी पुन्हा एक माझा अनुभव सांगतो. युजली जितकं तुम्ही कमी डिपेंड अपॉन सर्कमस्टान्सेस मोस्ट ऑफ द केसेस पुन्हा माउंट ब्लँकचंच उदाहरण देतो. लोकांनी लिफ्ट वापरली, त्या तिथे लेडी आहे तिने लिफ्ट वापरली, तिचा लिफ्टमॅनला घेऊन गेले आणि त्यांना चान्सच मिळाला नाही, कारण की डिफ्लेब्रेशन झालं, सिलेंडरचा स्फोट झाला आणि सगळेचे सगळे जे लिफ्टमध्ये ते दोघं होते ते गेले. त्यानंतर तसंच तुम्हाला माहिती आहे लेक व्ह्यूमध्ये पण एकदा मोठी आग लागली होती आजच्या 1 वर्षापूर्वी. त्या ठिकाणी 4 जणांचा मृत्यू झाला होता, ते पण लिफ्टमध्येच. लोकांनी आपलं आतच राहावं, कारण की तुमचे जे नॉर्मल डोअर्स असतात ते दरवाजेसुद्धा काही फायर रेजिस्टन्स असतात. जर तुम्ही आतमध्ये राहिलात, ज्या ठिकाणी व्हेंटिलेशन असेल त्या ठिकाणी राहिलात आणि ज्यावेळेस तुमच्या लक्षात आलं की फायर ब्रिगेड आलं, सायरन असतोच आणि त्यातल्या त्यात समजून जातं, तर तुम्ही त्यातल्या त्यात तुमचं इव्हॅक्युएशन व्यवस्थित आम्ही करू शकतो. त्या दिवशी आम्हाला एक डेड बॉडी, जी 13व्या मजल्यावरती आग आहे, पण डेड बॉडी भेटली 20 की 21 माळ्यावरती. कारण की ते पॅसेजमध्ये ती लेडी येऊन गेली आणि तो हीट जो असतो तो चिमणी इफेक्टमुळे इतकी हीट असते. त्यानंतर 17व्या माळ्यावरती एक लेडी बाहेर निघणार होती, ब्रिज कॅन्डीमध्ये दुसऱ्या दिवशी समजलं फक्त एवढा हात तिचा पूर्ण होळपळून निघाला होता, कारण की जसा दरवाजा खोडला तो ती हीटमुळे फक्त लकीली त्यांनी ते बंद केला, त्याच्यामुळे ते वाचल्या. तर त्याशिवाय दुसरं लेकव्ह्यूमध्ये पण आम्ही अनाऊन्समेंट केली की तुम्ही लोक आम्हाला ज्यावेळेस वी आर प्रोफेशनल, आम्हाला ज्यावेळेस माहिती पडतं की तुम्ही आतमध्ये सुरक्षित असाल आणि आम्ही त्यांना तुम्हाला रेस्क्यू करू शकतो, तर अशा वेळेस तुम्ही वेट टॉवेल्स व्हेंटिलेटेड साईडमध्ये, त्यानंतर समजा तुमचा आज मेन दरवाजा आणि त्याच्या बाहेर आग लागली असेल, तुमचा मेन दरवाजा, त्याच्यानंतर मधला हॉलचा दरवाजा, त्यानंतर बेडरूमचा दरवाजा, एवढे सगळे ते अडथळे आहेत आगीला आतपर्यंत पोहोचायचे. आणि तुम्ही जितकं रिमोट जाऊ शकता, जर तुम्ही 100% तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही स्वतःच्या हेल्पने स्वतः खाली येऊ शकता किंवा दुसऱ्याला हेल्प करून खाली घेऊ शकता, तरच तुम्ही तुमचं घर सोडायला पाहिजे. किंवा ह्या तुम्हाला ज्या हे सांगितल्या. आणि त्यानंतर बिल्डिंगमध्ये आजकाल आमचा तो एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आम्ही प्रत्येक बिल्डिंगला एक रिफ्यूज एरिया देतो. रिफ्यूज एरियाची रिकमेंडेशन याच्यासाठी असतात की चारी साईडला शिअर वॉल्स, म्हणजे बंद, म्हणजे त्या इकडे कोणतीही आग येणार नाही याची खबरदारी घेतलेली असते आणि तिथे तुम्ही जाऊन आपण तिथे राहू शकतो. म्हणजे जोपर्यंत फायर ब्रिगेड येऊ शकत नाही, इव्हॅक्युएट करू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही सुरक्षित राहू शकता. परंतु आजच्या डेटमध्ये मॅक्झिमम लोक तो रिफ्यूज एरिया एन्क्रोच करून टाकतात आणि त्याशिवाय बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांनाच माहिती नसतं की हा माझा रिफ्यूज एरिया आहे. आणि आम्हाला त्यावेळेस असं म्हणजे असं वाटतं की आम्ही एवढं चांगलं व्यवस्थित आतमध्ये अप्रोच करतो, आम्ही एवढं सगळं व्यवस्थित करतो आणि फक्त निष्काळजीपणामुळे आणि काही गोष्टी म्हणजे ज्या करायला नको पाहिजे, जसं लिफ्ट यूजच करायला नाही पाहिजे. स्टेअरकेस ही चांगली एक तुमची अविभाज्य घटक आहे तुमच्या पूर्ण बिल्डिंगचा. त्याचाच उपयोग जर करू शकत असाल तर करावा, नसेल तर आपल्या घरामध्ये मी जसं सांगितलं दरवाजे बंद करावे. वेट टॉवेल्स असतात ते वेट टॉवेल्स तयार ठेवायचे. टॉवेल कोणाचं पाण्यामध्ये हे केलं तरी दूर जरी झाला आणि तुम्ही जर तुमच्या नाकावरती हे केला काय म्हणतात त्याला तोंडावरती, त्याच्यामुळे फार फरक पडतो. जर हीट होत असेल तर तुम्ही स्वतःच्यावरती एक बाटली पाणी मारून घ्या किंवा वेट काढतात चादरी वगैरे, त्याच्यामुळे फार फरक पडत असतो. या छोट्या छोट्या गोष्टी केल्यामुळे तुम्ही स्वतःचा जीव वाचवू शकता. लक्षात आलं का? निष्काळजीपणा करू नका. आवरच सगळ्यात महत्वाची गोष्ट लिफ्ट वापरायची नाही. साहेब मला एक विचारायचं आहे की 10व्या मजल्यावर एखादा माणूस अडकलाय बा, तर तेवढ्या उंच जाणारी शिडी असते का तुमच्याकडे? बघा
आजच्या डेटमध्ये पूर्ण वर्ल्डमध्ये ज्या अद्यावत उंच शिडी आहे ती आपल्याकडे आहे. 90 मीटरची शिडी आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर असं फक्त एकच शिडी नाही, परंतु 81 मीटरच्या, 70 मीटरच्या, 65 मीटरच्या, 40 मीटरच्या अशा वेगळ्या वेगळ्या उंचीच्या आपल्या जो शिड्या आहेत. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहत आहात कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टॅस्टिक मात्रा. सर, मला असं विचारायचं आहे की समजा कुठेही आग लागली, आता मी या सोसायटीचा सेक्रेटरी आहे, तर एखाद्या सोसायटीत आग लागल्यानंतर आपण बंबवाल्यांना फोन करतो, तर ते येईपर्यंत तिकडल्या लोकांनी काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे? हे बघा, तुम्हाला सांगतो, सगळ्यात पहिले एकदम ॲज अ फायर ऑफिसर मी युनिफॉर्म काढला आणि मी एक रस्त्यावर उभं झालो, तो आय एम अ सिटीजन. ओके, एनी सिटीजन, कोणत्याही ॲक्सिडेंट, कोणतीही दुर्घटना ज्या वेळेस होते त्यावेळेस जो रिस्पॉन्ड करतो तो सिटीजन करतो, आणि दे आर द फर्स्ट रिस्पॉन्डर. आणि त्यामुळे आम्ही एक व्हॉलेंटिअर प्रोग्राम चालू केलेला आहे. आणि अभिनंदन सगळ्या जनतेचं, कारण की मला तर वाटलं नव्हतं. मी ज्यावेळेस चालू केला होता त्यावेळेस कदाचित आमचे काही ऑफिसर्स पण होते आणि जवान पण होते, त्यांनी विचार केला हे साहेब काय चालू करतायत, कोणाला काय आजकाल पडलेली नाही, हा ॲटिट्यूड होता. पण मी पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये चालू केला. आम्ही एक हेल्पलाईनचा नंबर केला, 1800-123-43473 असा नंबर आहे. त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर पूर्ण फॉर्म भरायचा. तो फॉर्म भरल्यानंतर त्यांना आम्ही आमच्या कॅपॅसिटीच्या हिशोबाने सांगणार की ह्या ठिकाणी, म्हणजे आमचे 6 रिजनल कमांड आहेत, तर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर आम्ही त्यांना प्री इंटिमेशन देणार की ह्या ठिकाणी हा ट्रेनिंग प्रोग्राम होणार. ते लोक तिथे जाणार, पूर्ण दिवसाचा ट्रेनिंग प्रोग्राम घेणार. आणि आनंदाची गोष्ट आहे की मी फक्त 2 महिन्यामध्ये 2500 लोक आज व्हॉलेंटिअर म्हणून आज मुंबईमध्ये तयार आहेत. वा वा वा. आणि त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग आहे. फक्त तुम्ही जसं सांगितलं की काय करायला पाहिजे, असलेल्या फर्स्ट एड, तुमच्याकडे असलेली तुमची यंत्रणा ती जर काम करत असेल तर तिचा, जसं एस्टिंग्विशर्स आहेत त्या सगळ्या एस्टिंग्विशर, आणि आता तर नवीन प्रकार ISIने IS सर्टिफिकेशन झालेलं आहे की एस्टिंग्विशर आहेत. पहिले कसं पिन बाजा हे करा, आता ॲरोसॉल एक्सटिंग्विशर, म्हणजे आता काय म्हणतात त्याला, स्मार्ट एक्सटिंग्विशर्स आलेले आहेत. तुम्ही फक्त ते आगीत फेकून दिले तरी त्याचा उपयोग होऊ शकतो. अशा खूप उपयुक्त आहेत आणि कोणालाही पटकन हाताळता आणि नॉन मेंटेनन्स पण आहेत. तर अशा प्रकारच्या तुम्ही यंत्रणेचा वापर करावा. आणि त्या मी सांगितलं की ट्रॅफिक वगैरे हे जे आहेत, आणि याच्यासाठी फायर ब्रिगेड, त्याशिवाय आमचं कंट्रोल पोस्ट असते. जर व्हॉलेंटिअर आले तर त्यांनी कुठे रिपोर्टिंग करायचं, किंवा एखाद्या बिल्डिंगमध्ये साधं आम्हाला जर कोणी सांगितलं की या फ्लोअरचा एवढा लेआउट आहे, कारण की त्यावेळेस आमच्याकडे बेस्ट ऑफ द इक्विपमेंट असल्यानंतरही आज कुठे आग लागल्यानंतर विजिबिलिटी एकदम डाऊन असते. हीट पॅरामीटर इतका हेवी असतो की विचारू नका. मग ती पर्टिक्युलरली एखाद्या व्यक्तीने सांगितलं की साहेब आम्ही आग इथे बघितली, इकडनं असा रस्ता आहे, इकडनं असं जायचं, इथे पाण्याचा साठा आहे, या छोट्या छोट्या गोष्टी जरी आम्हाला समजल्या तरी त्याचा आम्हाला फार, म्हणजे आमच्या ऑपरेशन्समध्ये फार मोठा उपयोग होतो. ॲज फार ॲज आय एम कन्सर्न, ॲज अ फायरमॅन, दिस इज वन ऑफ द बेस्ट सर्व्हिस. म्हणजे एक ह्या सर्व्हिसमध्ये ना तुम्हाला एक समाधान, आणि त्याच्यानंतर एक आपण काहीतरी सर्व्हिस देतोय, आणि कोणाचा जीव वाचवल्यानंतर तुम्हाला माहिती नाही जी हे येते, काय म्हणतात त्याला, आनंद होतो. एक उदाहरण देतो. आम्ही एक हाऊस कोलॅप्समध्ये गेलो होतो. त्याच्यामध्ये एक छोटंसं बाळ होतं. ते बाळाला आम्ही वाचवलं, आणि वाचवल्यानंतर त्याला पुन्हा आम्ही काय म्हणतात त्याला हॉस्पिटलमध्ये बघायला गेलो. तर त्याचे जे पॅरेंट्स आहेत ते आम्हाला बघून रडले. त्यानंतर आता एक मध्ये खेरवाडीमध्ये एक कविता म्हणून आहे, त्या आतमध्ये त्याच्या मुलीबरोबर फसल्या होत्या. सलग 14 तासानंतर आम्हाला कळलं, म्हणजे आम्ही लोकेट करू शकलो. अराऊंड 20 ते 25 फूट आतमध्ये पूर्ण डेब्रीजमध्ये त्या फसल्या होत्या. त्यांची मुलगी ही त्यावेळेस निधन झाली होती. त्यांना आम्ही मुलीला पहिले बाहेर काढलं, पण आई जी आहे
ती आई पहिले तिथे प्रॉमिस विचारायची की माझी मुलगी जिवंत असेल तरच मी काढू शकतो येईन बाहेर, नाही तर तुम्ही मला काढू नका. मग आम्हाला आमच्या मुलांची शपथ घ्यायला लागली खोटी की बाबा त्या सगळ्या सेफ आहेत, तुम्ही या बाहेर. कारण की अशा परिस्थितीमध्ये आम्हाला जर तुम्ही हेल्प केली नाही म्हणजे कोणी, कारण की ती एकदम छोटंसं कॅव्हिटी असते. आणि त्याच्यानंतर 1.5 वर्षानंतर त्या लेडीचा मला पुन्हा फोन आला आणि ती म्हणते माझी मुलगी पुन्हा जन्माला आली, कारण की त्यांच्या घरी बाळ आलं. तर हे जे सॅटिस्फॅक्शन आहे हे कुठेही मिळणार नाही. म्हणून तुम्ही पण जॉईन व्हा. आमच्याकडे आता मोठी भरती होणार आहे आणि सगळ्यांना विनंती आहे की आमच्या सर्व्हिसेसमध्ये जॉईन व्हा आणि पुढाकार घ्या की जेणेकरून नो डाऊट नोकरी सगळ्यांची असते, पण अशा काही नोकरी असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक चान्स मिळतो. ह्या गोष्टी सामान्य नोकरीमध्ये मिळणार नाही. थ्रिलिंग जॉब आहे, आत्मसन्माननी जॉब आहे, एक कधी पण गर्वाचं असं वाटतं की आपण या जॉबमध्ये आहोत. तर प्लीज जॉईन अस. येस. तर माझा असा एक प्रश्न असा आहे की आमच्या या सोसायटीत जेव्हा आग लागली तेव्हा आम्ही तुम्हाला फोन केला फायर ब्रिगेडला, काय समजलं राजपूत गेलो तर फोन करायला. तर येत होतं तोपर्यंत आमच्या ह्या एअर होस्टेस बाई येत ना ह्या सुप्रिया वहिनी, तर यांनी गाडी काढल्याने ही रस्त्यावर उभी केली. त्या 2-4 गाड्यामध्ये उभ्या. आता फायर ब्रिगेडची गाडी आली तर त्यांना आतमध्ये यायला जागा नको, ह्या सगळं ट्रॅफिक जाम करून ठेवलेला. असं तुम्हाला काहीतरी त्रास होतो का नाही ह्या गोष्टीचा? नक्कीच होतो, फार मोठा त्रास होतो. आणि सिम्पल सोल्युशन्स आहे. तुम्हाला एक सांगतो की ॲक्च्युली तुमच्याकडे सगळ्यांकडे सोसायटीमध्ये हे आहेत काय म्हणतात त्याला सिक्युरिटी गार्ड्स असतात. तर त्यांच्याकडे एक बॉक्स देऊन ॲटलिस्ट तुम्ही जर चाब्या खाली जरी ठेवल्या तर आम्ही त्या गाड्या आमच्या लोकांकडनं किंवा काही लोक व्हॉलेंटियर्स किंवा काही असेल तुमच्या सिक्युरिटीकडनं आम्ही त्या बाजूला करू शकतो. आणि त्याच्यामुळे आमचं जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जितकं आम्ही तुमच्याशी दूर म्हणजे इन द सेन्स ऑपरेशनल माझा सेक्टर आहे जितका दूर तेवढा आमचा रिस्पॉन्स. जरी माझ्या फायर स्टेशनवरनं माझ्या गाड्या त्या स्पॉटवरती लवकर आल्या तरी तिथनं आतमध्ये रिस्पॉन्स आहे तो फार मोठा रिस्पॉन्स होतो आणि त्याचा फार मोठा परिणाम होऊ शकतो. चला, आज प्रभात सरांनी आपल्याला खूप उपयुक्त माहिती दिलेली आहे, आपल्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आपण जरा उजळणी करूया. आपल्या सोसायटीमध्ये आग लागली सगळ्यात आधी काय कराल? तुम्हीच सांगा ना विचारण्यापेक्षा. ओले टॉवेल करायचे, तोंडाला ओले रुमाल बांधायचे आणि शक्य तेवढं आगीपासनं लांब 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 जायचं. बरोबर. आणि अंगावर पाणी ओतायचं. आणि आपलं घर सोडून उगाच इकडे तिकडे पडून जायचं नाही, आपल्या घरातच थांबायचं. पण ते कशाच्या जवळ? खिडकीजवळ. आणि खिडकीजवळ खिडकी बंद नाही, खिडक्या उघड्या करायच्या, बंद करायची. हा. आणि ट्रॅफिक होणार नाही याची काळजी घ्यायची. तुला कळलं ना काय ते? आपल्याला उपयुक्त माहिती कळलेली, आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळालेली आहेत. प्रभात सर थँक्यू. पण आजची सांगता एका छानशा गाण्याने होऊन जाऊ दे. हा बिलकुल, तुमची परवानगी असेल. हा. ए भाई जरा देख के चलो, गैस का नॉब कहीं खुला तो नहीं, शॉर्ट सर्किट कहीं होगा तो नहीं, वायर भी कहीं कटा तो नहीं. ए भाई जगताना भान जरा आगीच राखा हो, अग्निशमनाची यंत्रणा लावा हो, इमर्जन्सी नंबर ठेवा 101, फायरचं ऑडिट करा, अपघात टाळण्याची काळजी घ्या हो. ए भाई जरा देख के चलो, गैस का नॉब कहीं खुला तो नहीं, शॉर्ट सर्किट कहीं होगा तो नहीं, वायर भी कहीं कटा तो नहीं. ए भाई वा 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 वा. चला, आता आपली भेट होणार आहे पुढच्या आठवड्यात बुधवारी रात्री 9:30 वाजता आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टॅस्टिक मात्रा.